रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला सून आणि सासू याच्याबद्दल सांगणार आहे. तर सून काय म्हणते, चला आपल्याला वेगळे राहायचं आहे, या घरातून चमचासुद्धा घेऊ नका, आपले आपले सर्व भांडी घ्या, माझ्या लग्नात आलेली सर्व भांडी तुम्ही घ्या, पण इथून त्यांच्या वस्तू काही पण घेऊ नका. अगं पण तू वस्तू नाही, पण माझ्या काळजाचा तुकडा तू घेऊन चाललेलीस, म्हणजे माझा मुलगा. तुला कळतं का? तुला या वस्तूची मला काही एक किंमत नाही, पण माझा सोन्यासारखा मुलगा मी तुला दिलेला आहे, हे सुद्धा तुला साधं कळत नाही. आणि तू सांगते की इथल्या वस्तू काही घेऊ नका, चमचासुद्धा घेऊ नका, पण तू माझा काळजाचा तुकडा घेऊन चालली, ह्याचं तुला अजिबातही नाही. अशा प्रकारे या सुना बोलतात. आजकाल सगळीच पिढी बदललेली आहे. त्यांना सासू सासरे हे खूप जड झालेले आहेत आणि म्हणजे नको वाटत आहे. त्यांना प्रायव्हसी पाहिजे, दोघंच पाहिजे, मनातलं बोलण्यासाठी दोघंच पाहिजे. तरी पण बेडरूम आहे ते आमच्या वेळेस तर काहीच नव्हतं. तरी पण आता मुलींना अजिबात काही सहन होत नाही, काही बोललेलंही सहन होत नाही. आणि कोणती ते आईबाप मानायचं वेगळंच, पण आपण त्यांना कारण आईने थोडं जरी दिलं तरी त्याचं खूप मोठं कौतुक होतं. आणि सासूने स्वतःचा मुलगा दिला तरी त्या कोणाला काही म्हणत नाही की सासू ही वाईटच राहते, आणि वाईटच म्हणून म्हटलं जातं. पण तिची आई पण सासू होणारच असते, आणि ती पण अशाच प्रकारे वागते. ती पण स्वतःचा मुलगा तिचा होतो तरी पण ती अशाच प्रकारे ती पण वाईटच म्हणून नावाजली जाते. म्हणून कोणतीच सासू ही चांगली नाही, असं म्हणजे चांगली नसती किंवा ती बेकार आहे, हे किती चांगलं वागा पण काहीच उपयोग नाही. जसं कांद्याला किती प्रेम लावून चिरा, तो डोळ्यातून पाणीच देतो, त्या प्रकारे आज सासूसुनांचं चाललेलं आहे. प्रत्येक घरात त्याच गोष्टी, किती प्रेमाने वागा. आई बोलते ना, आई बोलते हे चालतं, आई बोलते, कारण जिथं चुकलं तिथं आई बोलते, पण सासू बोललेलं खूप वाईट वाटतं. प्रत्येक मुलीला त्याचं खूप टेन्शन वाटतं, किंवा ही बाई खूप वाईट आहे असं वाटतं. तर ह्याच्यात सासवांची तरी काय चूक आहे? त्या कुठून चुकीच्या वागतात हेच म्हणजे नाही, पण ते सगळ्यांच्याच तोंडातून झालेलं आहे की नाही, सासू वाईटच असते आणि आपली आई चांगली असते किंवा चांगली आहे. अहो असं काही नाही, ती पण तुमच्या नवऱ्याची आई आहे. तिने तुम्हाला मुलगा दिला तर तिने त्याचा विचार नाही केला की हा नवरा तू कुठं ने, कुठं काही कर, कुठं ठेव. तिने कधी त्याचं टेन्शन नाही घेतलं. पण तुम्ही सुवाईट हा शिक्कामोर्तब करूनच मोकळ्या झाल्यात. तर आता काय बोलणार हल्लीच्या जगातल्या मुलींना? पूर्वी नव्हतं असं, सर्व एकत्र कुटुंब होतं, तरी पण ते सगळे आनंदाने वावरत होते. पण आता तसं राहिलेलं नाही. प्रत्येक गोष्टीला ताणा दिला जातो, आणि मुलगा शेवटी आईला बोलला जातो. काही गोष्टीने चिडून का होईना, कारण त्याच्यावर आईचा व बायकोचा दोन्हींचाही तणाव असतो. पण हे त्या मुलीला कळत नाही की आपल्या नवऱ्याला दोन्हीचाही तणाव येतोय, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित वागावं. आणि ती व्यवस्थित वागल्यावर सासू तरी कशाला बोलेल. अशा प्रत्येक गोष्टी, बारीक सारीक गोष्टी त्या मुली टेन्शन घेतात आणि दुसऱ्यालाही देतात. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.